राष्ट्रवादीच्या 90% कार्यकर्त्यांनी योगेश कदमांचं काम केलं नाही. रामदास कदमांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर आरोप. तटकरेंच्या गावांमध्ये योगेश कदमांना मतं मिळाली नाहीत. कदम यांचा आरोप. सुनील तटकरेंकडे या संदर्भात तक्रार करणार असल्याची रामदास कदम यांची माहिती. तर रामदास कदमांनी पत्र दिल्यास त्यांच्या पत्राची दखल घेईन तटकरेंचं वक्तव्य. महापालिकेच्या गहाळ फायलीची चौकशी करा, कॅगचे आदेश. वॉचडॉगच्या तक्रारीची दखल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोशल सेक्टरमधील योजनांचा आढावा घेणार. या योजनांमधलं काम कुठपर्यंत आलंय आणि भविष्यात नेमकं काय टार्गेट आहे यावर निर्णय होणार. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार. जीबीएसच्या पार्श्वभूमीवर ही भेट होईल. पाणी दूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याच्या आरोग्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. भंडाऱ्याच्या पिंपळगावात प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोलेंची गळाभेट. राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात दोन्ही नेत्यांचा संवाद. दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा. ग्रामीण भागात राहणाऱ्यांना शंकरपटाचं काय महत्त्व असतं हे आम्हा दोघांना माहिती आहे. त्यामुळे हा भावनेचा प्रश्न, इथे कोणतंही राजकारण नाही. प्रफुल्ल पटेल यांची स्पष्टोक्ती. भंडाऱ्यामध्ये काँग्रेसच्या सुनील केदार आणि भाजपच्या परिणय फुके यांची गळाभेट. सुनील पुंडे यांच्या फार्म हाऊसवरती दोघांची भेट. भंडाऱ्यातल्या गळाभेटीनं राजकीय चर्चांना उधाण. काँग्रेसकडून ईगल समितीची स्थापना. निवडणुका मुक्त आणि योग्य पद्धतीनं होण्यावर ही समिती लक्ष ठेवणार. सगळ्यात आधी महाराष्ट्रातील मतदार यादी घोळावरती काम करणार. समितीमध्ये नितीन राऊतांचा समावेश. मुंबईमध्ये काँग्रेसला धक्का. काँग्रेसमधून बाहेर पडलेले रमाकांत म्हात्रे 8 फेब्रुवारीला शिवसेनेत प्रवेश करणार. नाना पटोलेंनी पैसे घेऊन नियुक्त्या केल्याचा म्हात्रेंनी आरोप केला होता. संजीवराजे नाईक निंबाळकर पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर. सूत्रांची माहिती. विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. संजीवराजे निंबाळकर यापूर्वीही भेटून गेलेत. याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल. चांद्यापासून बांद्यापर्यंत इन्कमिंग होईल. सुनील तटकरेंचं वक्तव्य. पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी. पृथ्वीराज मोहोळकडून सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव. अहिल्यानगरच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेदरम्यान गोंधळ. उपांत्य फेरीमध्ये पराभवानंतर शिवराज राक्षेनं पंचांना लाथ मारली. आपण पाठ टेकली नाही तरीही पराभूतचा निर्णय देण्यात आला. शिवराज राक्षेचा दावा. पंचांसोबत हुज्जत घालणं महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षेला भोवलं. शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड 3 वर्षांसाठी निलंबित. शिवराज राक्षेच्या कृतीनंतर पंचांनी स्पर्धेच्या ठिकाणीच ठिय्या मांडला. पंचांच्या निर्णयाशी सहमत नसल्याचं सांगत कुस्तीपटू शिवराज राक्षेनं पंचांना थेट लाथ मारली. याच घटनेच्या निषेधार्थ सगळ्या पंचांनी एकत्र येत ठिय्या आंदोलन केलं. महाराष्ट्र केसरीच्या सामन्यानंतर पोलिसांचा लाठीचार्ज. महेंद्र गायकवाडच्या समर्थकांनी गोंधळ घातल्यानं लाठीचार्ज. मिरकडवाडा बंदरातील कार्यवाहीचा न्यायालयामध्ये दावा. अतिक्रमण हटाव कार्यवाहीबाबत येथील शेडधारक पोकोबा यांनी आक्षेप घेतल्यानं न्यायालयामध्ये दावा दाखल. डिलायल रोडमधील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 7 टॉवरपैकी 2 टॉवरचं काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार. जून 2026 पासून टप्प्याटप्प्यानं घराचा ताबा दिला जाणार असल्याची माहिती. राज्यातील 78.40% शाळांमध्ये संगणक वाचन गणित विषयामध्ये प्रगती. शालेय शिक्षण विभागाचा दावा. शासकीय शाळांमध्ये 2022च्या तुलनेत 2024 मध्ये वाचनामध्ये 10.9% वाढ. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी भगवानगडावरती जात नामदेव शास्त्रींची भेट घेतली. देशमुख कुटुंबियांनी नामदेव शास्त्रींना संतोष देशमुख हत्या प्रकरणातले पुरावे दिले. देशमुख कुटुंबियानं जातीयवाद केला नाही. आपल्या भावानं दलित बांधवाला वाचवण्याचा प्रयत्न केला. धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांना जातीयवादी ठरवलं जाऊ नये. नामदेव शास्त्रींचा भेटीवेळी देशमुख कुटुंबियांची मागणी. दलित बांधवांची अॅट्रॉसिटी तक्रार केली असती तर संतोष देशमुखांची हत्या झाली नसती. धनंजय देशमुखांकडून खंत व्यक्त.
आरोपींना पाठीशी घालणार नाही, भगवानगड देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी, नामदेव शास्त्रींचं देशमुख कुटुंबियांना आश्वासन. धनंजय मुंडेंच्या टोळीमुळे जातीयवादाचा चौथा अंक, राज्यामध्ये जातीयवादाचा नवा अंक भयंकर, नामदेव शास्त्रींच्या भूमिकेवरून मनोज जरांगेंची टीका. नामदेव शास्त्रींच्या भेटीदरम्यान संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख भाऊक, नामदेव शास्त्रींशी बोलताना वैभवीला अश्रू अनावर. राज्यातील सध्याचं सरकार केवळ हिंदू मतांमुळे त्यांच्याच सुरक्षेसाठी आम्ही मंत्रालयात बसत असल्याचं नितेश राणे यांचं विधान. आपण ठामपणे मराठीमध्ये बोललं पाहिजे, आपण आपल्या भाषेवर ठाम राहिलं पाहिजे. मराठी भाषेसाठी आवाज उठवला तरच केसेस टाकू नका. पुण्यातील विश्व साहित्य संमेलनात राज ठाकरेंचं आवाहन. महाराष्ट्रामध्ये मराठीचा अनादर करणाऱ्यांची दादागिरी ठेचून काढू, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचा इशारा. तर भाषेच्या समर्थनासाठी राज ठाकरे करत असलेलं काम कौतुकास्पद, शासन म्हणून आम्ही त्यांच्या भूमिकेसोबत राहू, उदय सामंत यांची ग्वाही. शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून सामनाचा शिंदेंना संपवणं हाच एककलमी कार्यक्रम. ठाकरेंकडील 20 आमदार कुठे जाऊ नये यासाठी सामनामध्ये शिंदेंविरोधात बातम्या. रामदास कदमांची संजय राऊतांसह सामनावर टीका. शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मान्य नसतं तर शपथ घेतलीच नसती, संजय राऊतांच्या वक्तव्यावर रामदास कदमांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंना नक्षलवाद्यांच्या हातानं उडवण्याचा कट होता म्हणून त्यांना गडचिरोलीला पाठवण्यात आलं होतं. आमदार संजय गायकवाडांचा मोठा आरोप, फडणवीसांना अटक करण्याचं विरोधकांचं प्लॅनिंग असल्याचंही वक्तव्य. अभिनेता आलोकनाथ आणि श्रेयस तळपदे याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा. LUCC कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्यानं 45 जणांकडून 9 कोटींहून अधिक रुपयांची रक्कम हडपल्याचा आरोप. मुंबईमध्ये उद्या कडाक्याच्या थंडीची शक्यता, तापमान 13 अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता. PMCमधील कनिष्ठ अभियंता पदाच्या 690 जागांसाठी 9 फेब्रुवारीला परीक्षा. विद्यार्थ्यांनी ऑप्शनमध्ये भरलेली सेंटर सोडून भलतंच सेंटर देण्यात आल्यानं परीक्षार्थींमध्ये गोंधळ. जानेवारी 2025 मध्ये घर विक्रीला समाधानकारक सुरुवात. मुंबईमध्ये 12,000 घरांची विक्री, तर सरकारला 994 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. पुण्यामध्ये GBSच्या रुग्णसंख्येत वाढ, रुग्णांची संख्या 158 वर. सिंहगड रोड परिसरात रुग्णांची संख्या अधिक. बुलढाणा केस गळती प्रकरणी धान्य गोदामांची केंद्रीय यंत्रणांकडून तपासणी. ICMRनं तपासणीसाठी नेमलेल्या नमुन्यांमध्ये सेलेनियमचं प्रमाण मोठ्या प्रमाणात, तसंच इथला गहू खाण्यात आल्यानं केस गळती झाल्याचाही अंदाज. राज्यातील सगळे कंत्राटदार 14 फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलन करणार. गेल्या 7 महिन्यांपासून कंत्राटदारांना पैसे न दिल्यानं कंत्राटदार आक्रमक. धाराशिवमध्ये बचत गटाच्या महिलांना लाखो रुपयांचा गंडा, पैसे मागायला गेल्यावर काळ्या जादूची भीती. आंतरराष्ट्रीय विमानतळावरती ब्राझील नागरिक पोटातून ड्रग्जनं भरलेल्या 170 कॅप्सूल घेऊन आला. तस्करी करताना ताब्यात. 650 ग्राम वजनाचे ड्रग्ज जप्त. हवाई गुप्तचर विभागाची कारवाई. लातूर औसा रोडवरती कार आणि टेम्पोचा भीषण अपघात. कारचा टायर फुटल्यानं अपघात, 3 जण गंभीर जखमी. पुण्यामध्ये फर्स्ट कॉपी सेकंड कॉपी असं सांगत ब्रँडेड घड्याळांची विक्री. फास्ट्रॅक कंपनीचे लोगो वापरून 1,75,000ची जवळपास 200 बनावट घड्याळ जप्त. एकाला अटक. शुक्रवार पेठेतील दुकानावर गुन्हे शाखेची कारवाई. चेन्नईहून जोधपूरकडे जाणाऱ्या ताप्ती गंगा एक्सप्रेसमधील 2 प्रवाशांवर जीवघेणा हल्ला. 2 प्रवासी जखमी. भुसावळवरून चढलेल्या एका प्रवाशाचा 2 राजस्थानी प्रवाशांशी बसण्याच्या जागेवरून वाद झाला होता. मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर हिट अँड रनची घटना. कारची डिवायडरला धडक. अपघातामध्ये 5 जण जखमी. कार चालक पोलिसांच्या ताब्यात. महाबळेश्वर मेढा रस्त्यावरती कारनं अचानक पेट घेतला. प्रवाशांनी प्रसंगावधान राखत वेळीच कारमधून बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या 5 जणांच्या टोळीचा पर्दाफाश. 3घांना अटक. आरोपींकडून 12 मोबाईल, 12 डेबिट कार्ड, 17 चेकबुक जप्त. भिवंडीच्या शांतीनगर पोलिसांची कारवाई. भिवंडीमध्ये अल्पवयीन मुलीचा 20 वर्षीय तरुणाकडून विनयभंग. आरोपी फरार. संतप्त जमावाकडून त्याच्या घरात राहणाऱ्या 3घांना बांगलादेशी समजून मारहाण. नांदेडच्या देगलूरमधील समृद्धी कॉलेजच्या संस्थाचालकावर गुन्हा दाखल.
बोगस नर्सिंग कॉलेजनं जवळपास 400 विद्यार्थ्यांची फसवणूक केली. 5 वर्षात एकही विद्यार्थी पास नाही. वर्ध्याच्या पवनारमध्ये नदी काठावरती गावठी दारू तयार करणाऱ्यावर कारवाई. दारू तयार करण्यासाठी लागणारे 7 ड्रम्स नष्ट. धुळे नंदुरबार राज्यमार्गावरती शेतकऱ्यांचा रास्ता रोको. शेतीपंपासाठी 24 तास विद्युत पुरवठा करावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक. लातूरच्या जळकोटमध्ये कडब्याच्या ढिगाला आग. 25,000 पेंडी जळून खाक. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. विटा कराड रस्त्यावरती पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत. पिसाळलेल्या कुत्र्याकडून 40हून अधिक जणांवर हल्ला. विटा हायस्कूल, विवेकानंद नगर, शाहूनगर परिसरात कुत्र्यांची दहशत. तलावात जनावरं धुण्यासाठी गेलेल्या 2 चुलत भावांचा पाण्यात बुडून मृत्यू. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातली घटना. मनमाडमध्ये राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचा थरार रंगणार. 21 ते 27 फेब्रुवारी दरम्यान राज्य किशोर चाचणी स्पर्धेचं आयोजन. लातूरच्या शिरूर अनंतपाळमध्ये 4थ्या मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात. ग्रंथदिंडीमध्ये साहित्यिकांसह नागरिक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग. ग्रामीण भागातील नवसाहित्यिकांना व्यासपीठ मिळावं यासाठी साहित्य संमेलन. धाराशिवच्या पळसपमध्ये 10वं मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन तर ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे संमेलनाचे अध्यक्ष. प्रयागराजमध्ये स्वामी शांतिगिरी महाराजांना जगद्गुरू पदवी प्रदान. पट्टाभिषेक जगद्गुरू पदवी प्रदान. नाशिक लोकसभा मतदारसंघातून स्वामी शांतिगिरी महाराजांनी निवडणूक लढवली होती. सोने चांदीचे भाव वधारले. सोने 2100 रुपयांनी महागलं तर चांदीच्या किमतीमध्ये 2600 रुपयांची वाढ. महाकुंभामध्ये जमलेल्या भाविकांच्या सुरक्षेसंबंधी याचिकांवर आज सुनावणी होणार. भाविकांच्या सुरक्षेची खबरदारी घेण्यासाठी निश्चित मार्गदर्शक सूचना आणि नियमांचं पालन करण्याची याचिकांमध्ये मागणी. प्रयागराज महाकुंभ मेळ्यामध्ये आज अमृत स्नान. 5 कोटींपेक्षा जास्त भाविक स्नान करणार असल्याची शक्यता. प्रयागराजमधील महाकुंभ मेळाव्यावर हेलिकॉप्टरद्वारे लक्ष. चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर अमृत स्नानावर विशेष लक्ष. मौनी अमावास्येला झालेल्या अपघातानंतर अमृत स्नानाबाबत प्रशासन सतर्क. ठिकठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात. बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे 22 एप्रिलला उघडणार. 4 धाम यात्रेलाही सुरुवात होणार. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती आज संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा होणार. तसंच महाकुंभमधील चेंगराचेंगरीच्या मुद्द्यावरून गदारोळ होऊ शकतो. वक्फ दुरुस्ती विधेयकावरील जेपीसी अहवालाविषयीही उत्सुकता. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता. शेवटच्या दिवशी अमित शहांच्या 3 सभा आणि भाजपचे 22 रोड शो तर केजरीवाल 2 मेळावे घेणार. प्रियंका गांधीही प्रचार करणार. नवी दिल्ली विधानसभेसाठी जोरदार प्रचार सुरू. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पदयात्रा काढत प्रचार. राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीकडून अनेक मतदारसंघांमध्ये प्रचार. दिल्लीमध्ये शिवसेना खासदार नरेश म्हस्के बवाना विधानसभा मतदारसंघात रवींद्र कुमार यांच्या प्रचारासाठी मैदानात. घरोघरी जात निवडून देण्याचं आवाहन केलं. दिल्लीच्या साहित्य संमेलनात पुणेरी खानदेशी खाद्यपदार्थांचा फक्कड बेत. खाद्यपदार्थांची झलक दाखवण्याचा प्रयत्न. सरहदचे संस्थापक संजय नहार यांची माहिती. ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मुंबईमध्ये क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. दक्षिण मुंबईतील पारसी जिमखानाला त्यांनी भेट दिली. यावेळी सुनक यांनी तुफान फटकेबाजी केली. पश्चिम बंगालमध्ये एका महिलेनं पतीला 10 लाख रुपयांमध्ये किडनी विकायला भाग पाडलं. पण किडनी विकून आलेले पैसे घेऊन पत्नी प्रियकरासोबत फरार झाली. पाकिस्तानमध्ये निमलष्करी दलाच्या जवानांच्या वाहनावर दहशतवाद्यांचा हल्ला. 4 जवान आणि एका नागरिकाचा मृत्यू. दक्षिण वझिरिस्तानच्या सीमेवरील डेरा इस्माईल खान जिल्ह्यामध्ये ही घटना घडली. याल जामीर यांची इस्रायलचे नवे लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती. सर्वोच्च जनरल हर्झी हालेवी यांच्या राजीनाम्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे. युनायटेड स्टेट्सच्या कन्झ्युमर फायनान्शियल प्रोटेक्शन ब्युरो प्रमुख रोहित चोप्रा यांना पदावरून हटवलं. अमेरिकेची सूत्र पुन्हा एकदा हाती आल्यानंतर ट्रम्प यांचा मोठा निर्णय. भारतीय महिला संघाचा अंडर-19 T20 वर्ल्ड कपमध्ये दणदणीत विजय. सलग दुसऱ्यांदा महिला संघानं वर्ल्ड कपवर नाव कोरलं. दक्षिण आफ्रिकेवरती 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. विश्वविजेत्या अंडर-19 महिला संघाला 5 कोटींचं बक्षीस जाहीर. बीसीसीआयची मोठी घोषणा. 5व्या T20 मध्ये भारतीय संघाचा दणदणीत विजय. तब्बल 150 धावांनी इंग्लंडला धूळ चारत विजय मिळवला. मालिकाही खिशात घातली.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.